नमस्कार मंडळी. आता माझ्या घरात ना सगळ्यांना चमचमीत खायला खूप आवडतं, मग त्यामुळे ते काय करतात, दरवेळी त्याच्याशी रिलेटेड काहीतरी पदार्थ घरात आणून ठेवतात. जसं की हे समजलं ना तुम्हाला मी काय बनवते. तर चला तर मग पटकन बनवूया झणझणीत अशी मिसळ. आता मिसळच्या रसासाठी इथे मी सुकं खोबरं, कांदा, लाल मिरची, कोथिंबीर, धने, आलं, लसूण आणि अर्धा टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेतलं होतं अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, आणि त्याची छान व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतली होती. आणि दुसरीकडे मी मोड आलेली मटकी ही मी थोडीशी हळद आणि मीठ घालून छान व्यवस्थित शिजवून घेतली होती. आता नंतर आपल्याला पॅन मध्ये तेल घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरे आपले छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण घालायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. वाटणाला आपलं छान तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ऍड करायचे आहे. इथे मी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडीशी काश्मीरी पावडर आणि थोडासा मिसळ मसाला टाकून छान व्यवस्थित परतून घेतले होते. आणि त्याच्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो ऍड केला होता आणि त्याच्यानंतर आपण ज्याच्यात वाटण तयार केलं होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला पाणी ऍड करायचे आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचे आहे. आणि नंतर रशाला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जी मटकी शिजवली होती ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं मिसळ आपली मीडियम फ्लेमवर होऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करून नंतर लिंबू ऍड करायचा आणि झाली आपली झणझणीत अशी मिसळ खायला तयार. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा.